नमस्कार मित्रांनो जी काही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निवार भत्ता योजना आहे त्या योजनेमधील ज्या काही प्रॉब्लेम येत आहेत अशा बऱ्याचशा काही कमेंट आलेल्या आहेत। त्या कमेंटचे जे काही आन्सर आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा। मित्रांनो आता आपण आपली प्रोफाइल जी आहे ती लॉग इन करून घेऊया। ऑलरेडी मी लॉग इन केलेली आहे। तर आता इथे जे काही माय अप्लाइड स्कीम म्हणजे आपण जे काही ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अप्लाइड केलेले आहेत या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन्स मध्ये आपला जो काही फॉर्म आहे तो आता सध्यापैकी अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशनमध्ये आहे आणि काही विद्यार्थ्यांचे जे आहेत ते अप्रूव्ड ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा गेलेले आहेत। तर आता नेमका प्रॉब्लेम काय येत आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या अंडर स्क्रुटिनिटीमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत। मग आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमचे जे काही फॉर्म आहेत ते आता अप्रूव्ड स्टेजमध्ये कधी जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो जे काही तुमचे अप्रूव्ड जाणार आहेत त्याच्यासाठी तुमचं जे काही अप्रूव्हल आहे ते क्लिअर करून सांगतो आत्ताच। तुमचं कॉलेज क्लर्क आणि कॉलेज प्रिन्सिपल हे जे काही दोन ऑप्शन आहेत हे अप्रूव्हल झालेले आहेत, पण जे काही डिपार्टमेंटल अप्रूव्हल आहे ते तुम्हाला आलेले नाही। ज्यानंतर तुमचं डिपार्टमेंटल अप्रूव्हल आले त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो अप्रूव्हल स्टेजमध्ये राहणार आहे, म्हणजे जी काही अप्रूव्ड ॲप्लिकेशन्सच्या टॅबमध्ये तुमचा फॉर्म जाणार आहे। आता ते गेल्यानंतर किंवा त्या अगोदर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे असे सुद्धा प्रॉब्लेम येत आहेत की आमचा अंडर स्क्रुटिनिटीमध्ये आहे परंतु जे काही टेन्सिटिव्ह बेनिफिट्स आहे म्हणजे जे काही टेन्सिटिव्ह बेनिफिट्स हे ऑप्शन आहे तर यामध्ये त्यांचा जे काही फायनल अमाऊंट आहे त्यांना जे काही बेनिफिट मिळणार आहे ते इथे या ठिकाणी 0 दाखवत आहे। तर इथे 0 दाखवत आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी काही बेनिफिट्स आहे जी काही स्कॉलरशिप आहे ते आम्हाला मिळणार नाही का। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण स्कॉलरशिप जी आहे ते मिळणार आहे। तर आता यामध्ये काही जणांचे 38,000 रुपये पण दाखवत आहे या ठिकाणी जे काही त्यांचं आणि बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये 53,000 रुपये 38,000 रुपये असे जे काही बेनिफिट्स आहेत ते दाखवत आहेत। म्हणजे वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे बेनिफिट्स जे आहेत ते आता लागू करण्यात आलेले आहेत, तर त्याप्रमाणे त्यांना बेनिफिट दिले जात आहे। तर आता बरेचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सर आमच्या त्यात 0 येत आहे, म्हणजे जी काही फायनल अमाऊंट जी आहे त्यांचं जे काही बेनिफिट्स आहेत ते या ठिकाणी 0 दाखवत आहे। तर त्यांचं जे बेनिफिट आहे ते त्यांच्या फॉर्ममध्ये काही ना काहीतरी त्रुटी आहे किंवा काही दिवसानंतर म्हणजेच एक 8-10 दिवसानंतर त्यांच्या प्रोफाईलमध्ये सुद्धा जे काही बेनिफिट्स त्यांना मिळणार आहे ते बेनिफिट्स या ठिकाणी येणार। तर आता 43,000 रुपये आता या ठिकाणी मला बेनिफिट्स दाखवत आहे। मग याचा जो काही ऑनलाईन अर्ज आपण केलेला आहे ते आता स्क्रुटिनिटीमध्ये आहे, पण अप्रूव्हल स्टेजमध्ये कधी जाणार। तर अप्रूव्हल स्टेजमध्ये सुद्धा हे बरेचसे फॉर्म जे आहेत ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे गेलेले आहेत, पण 50% विद्यार्थी जे आहेत ते अजूनही स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन्समध्ये आहेत, कारण त्यांचं जे अप्रूव्हल आहे ते डिपार्टमेंटल अप्रूव्हल आलेले नाही। ज्या वेळेस डिपार्टमेंटल अप्रूव्हल येईल त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्हलमध्ये जाणार आहे, म्हणजे अप्रूव्ड ॲप्लिकेशन्समध्ये जाणार आहे। जसं की या ठिकाणी पाहू शकता EBCचा जो काही फॉर्म आहे ते अंडर DDO फॉर सेकंड इन्स्टॉलमेंटला सुद्धा गेलेला आहे, म्हणजे त्यांची फर्स्ट इन्स्टॉलमेंट सुद्धा झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फंड डिस्ट्रीब्यूट झालेला आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंटचा, सेकंड इन्स्टॉलमेंट सुद्धा आता त्याच्यासाठी पण DDOचं जे काही ऑप्शन आहे ते आलेलं आहे। आणि राजर्षीमध्ये ज्या प्रोसेसमध्ये डिपार्टमेंटल जॉईंट डायरेक्टरचं जे काही अप्रूव्हल त्यानंतरच ते जे काही इन्स्टॉलमेंटसाठी अप्रूव्हल हे तुमचे क्लर्क प्रिन्सिपल सेम प्रोसेस अशाच प्रकारची राहणार आहे। त्यानंतर तुमचे जे काही पेमेंट आहे तुमची जमा केली जाणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अंडर तुमचा ज्यावेळेस होईल
त्यावेळेस तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, आजची हीच अपडेट होती। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकंठ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा। धन्यवाद।